काय सांगते प्रॉपर्टी? प्रॉपर्टी ऑफ अँड अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. लाईट गेली ना, जाऊ द्या, शांत बसा. एका ट्रायंगलच्या एक अँगल बायसेक्टर काढायचा, एका ट्रायंगलचा एक अँगल बायसेक्टर काढायचा. मग एक ट्रायंगल काढू आपण अगोदर. ट्रायंगल कुठलाही असू शकतो, है की नाही रे? मग समजा मी एक ट्रायंगल काढतो. हा, ह्याला नाव काय द्यायचं रे? एबीसी द्यायचं का? ए बी सी. आपण एक ट्रायंगल काढला, ट्रायंगलचं नाव आहे ए बी सी. नॉर्मली आपण इथं ए बी सी असं करतो, है की नाही रे? पण मुद्दाम मी ए बी सी, सी हा वर्टेक्स वरती घेतलाय. आता या ट्रायंगल मध्ये एका अँगलचा बायसेक्टर काढायचा आहे, कारण प्रॉपर्टीचं नाव असं आहे प्रॉपर्टी ऑफ अँड अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. एका ट्रायंगलचा एका अँगलचा एक मला काय काढायचं आहे? अँगल बायसेक्टर. मग मी अँगल बायसेक्टर काढत असताना मी एक रे वापरतो आणि सी हा अँगल बायसेक्ट करतो. अँगल कुठला बायसेक्ट केलाय मी? सी हा अँगल बायसेक्ट केलाय, बरोबर? मग बायसेक्ट केल्याच्या नंतर मला अँगल सी चे इक्वली दोन पार्ट पडलेले दिसतील, बरोबर ना? मग सी पासून एक रे काढलाय, सी अँगल मधून काय काढलाय मी? एक रे काढलाय. तो रे ए बी ला पॉइंट ई मध्ये इंटरसेक्ट करतो. ए बी ला पॉइंट ई मध्ये इंटरसेक्ट करतो. तर रे कुठला असेल? रे सीई असेल. कुठला रे आहे? सी. अँगल ए सी बी हा बायसेक्ट केलाय. कुठला अँगल बायसेक्ट केलाय? सी. सी फॉर कॅट नाही. अँगल ए सी बी बायसेक्ट केलाय. मग मला सांगा, मोठा अँगल सी म्हणजे ए सी बी चे दोन इक्वल तुकडे झाले, इक्वल पार्ट झाले. कुठले कुठले दोन अँगल झाले? ए सी ई आणि बी सी ई हे दोन अँगल कॉन्ग्रंट असतील. हे दोन अँगल्स कसे असतील? कॉन्ग्रंट, बरोबर ना रे? जे दिसतंय तो गिवन पार्ट आहे. कोण म्हणलं नसते? अबे नालाय का? जे दिसतंय ते नसतंय, मग नसतंय ते असतंय का? हा, जे दिसत नाही ते असतंय. काय बी कसं बोलतो रे? जे तुम्हाला दिसतंय तो कसला पार्ट आहे? गिवन पार्ट. मग त्याला मी म्हणतो गिवन. काय दिसतं? ट्रायंगल. इन ट्रायंगल ए बी सी, या ट्रायंगल मध्ये सी हा रे अँगल बायसेक्टर आहे. कुठल्या अँगलचा? अँगल सी चा. कुठल्या अँगलचा? अँगल सी चा. म्हणून मी लिहितो रे सीई इज द बायसेक्टर ऑफ अँड अँगल ए सी बी. ऍक्च्युली कसला बायसेक्टर आहे? अँगल बायसेक्टर आहे, बरोबर ना? रे सी इज अँड अँगल बायसेक्टर, बरोबर ना? ऑफ अँगल सी. सी म्हणजेच कुठला? ए सी बी. आणखीन काय दिसतं? तर रे सी हा ए बी ला ई मध्ये इंटरसेक्ट करून जातो. अँड चला सांगायला बाळांनो काय दिसतं आणखीन? अँड इट इंटरसेक्ट ए बी ऍट पॉइंट. कुठल्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो रे? ऍट पॉइंट ई. रे सी हा ए बी ला ई मध्ये इंटरसेक्ट करून जातो. एवढंच दिसतंय ना? ओके. हे जे दिसतंय ना बाळांनो, त्याला आपण काय म्हणायचं? गिवन पार्ट. काय म्हणायचं? गिवन पार्ट. आता त्याच्यानंतर आपल्याला एक सवय असते, काय प्रूफ करायचंय? टू प्रूफ. काय प्रूफ करायचं आपल्याला? जरी रेकॉर्डिंग बंद झाली तरी पण आपल्याला शिकायचंय का? पण इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे? आपल्याला प्रूफ करायचंय द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल. मला सांगा, कुठला बायसेक्टर आहे? सी बायसेक्टर आहे. तो काय करतो? अँगल बायसेक्ट करतो. कुठला अँगल बायसेक्ट करतो? सी. मग अँगल सी च्या अपोजिट साइड कुठली? ए बी. आता बघा इकडं, डिवाइड द साइड अपोजिट टू द अँगल. तो त्या ए बी ला काय करतो? डिवाइड करतो. कसं डिवाइड करतो? इन द रेशियो ऑफ रिमेनिंग साइड. रिमेनिंग साइडचा म्हणजे रिमेनिंग कुठल्या कुठल्या साइड आहेत रे? ए बी सोडलं तर दुसऱ्या साइड कुठल्या असतील? ए सी आणि सी बी यांच्या रेशो इतका बाकीच्या हे जे सेगमेंट आहेत ना त्याचा रेशो असतो. म्हणजे आपल्याला काय प्रूफ करायचंय? त्या अँगलच्या अपोजिट साइडला काय करतो? डिवाइड करतो. कसं डिवाइड करतो? कुठल्या तरी एका रेशो मध्ये. तो रेशो कुठला असेल?
AE अपॉन EB हा रेशो आहे, हा रेशो रिमेनिंग साइडच्या रेशो इतका असतो. रिमेनिंग साइड कुठल्या कुठल्या? AC अपॉन BC किंवा CB. याचा अर्थ काय होतो? एकच. मी काय करतो? BC च्या ऐवजी CB घेतो. मिनिंग काय झाला त्याचा? एकच झाला. मिनिंग काय झाला? एकच. आणि मला याच्या अगोदर मी काय केलं बाळांनो? याच्या अगोदर सर मी एक प्रॉपर्टी बघितली, त्या प्रॉपर्टीचं नाव आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आणि बीपीटी यूज होतो एका ट्रायंगल मध्ये. आणि ट्रायंगल कुठल्या ट्रायंगल मध्ये यूज होतो बीपीटी? एका ट्रायंगलच्या एका बाजूला एक साइड कशी, म्हणजे एखादी लाईन कशी पाहिजे? पॅरल पाहिजे. पण आता या ट्रायंगल मध्ये जर मला बीपीटी यूज करायचं असेल, या ट्रायंगल मध्ये जर मला बीपीटी यूज करायचं असेल तर मला काय करावं लागेल? नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिलं हा जो पोर्शन आहे ना, हा पोर्शन, या पोर्शनला मी इथे घेतो खाली. ठीक आहे. मी काय करणार की ट्रायंगलच्या एका बाजूला म्हणजे एक लाईन कशी पाहिजे? पॅरल पाहिजे. तर मी सी हा रे आहे, या रेला एखादी लाईन पॅरल काढतो. मग मी काय करतो? बी मधून, कुठल्या बी मधून? बी हा वर्टेक्स आहे ना, बी मधून एक साइड अशी पॅरल काढली. ही ह्याला पॅरल दिसते का ना, डॉट डॉट. याचा कलर सेम मी पिंक करतो. चला लक्ष द्या इकडं. सी हा रे आहे, ह्या रेला मी काय केलं? बी मधून एक लाईन पॅरल काढली. आता मला सांगा ट्रायंगल झाला का तिथे एखादा तयार, ज्याची की एका साइडला एखादी लाईन पॅरल आहे? नाही ना झालेला. मला काय करावं लागेल? एसी तसाच पुढे वाढवावं लागेल. एसी तसाच पुढे वाढवावा लागेल. म्हणून मी काय करतो? एसी ला पण पुढे एक्सटेंड करतो. बघा हा ए आहे, इथं इथं पॉइंट आहे, असं सी, असंच पुढे मी काय केला? वाढवला. आता एसी हा मी पुढं ऍज इट इज वाढवला तर मी ह्याचा कलर कुठला देऊ रे बाळांनो? हा देऊ का? डॉट 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 चालेल. तर मी काय करतो? हा ये त्याला थोडासा पुढे घेतो इथून. आता दिसतो तुम्हाला? काय केलं रे मी? एसी पुढे ऍज इट इज एक्सटेंड केला आणि तो एसी हा रे पुढं सी ला पॅरल असणाऱ्या लाईनला जाऊन इंटरसेक्ट झाला. तो पॉइंट कुठला? त्या पॉइंटला नाव द्या पॉइंट डी. पॉइंट डी. आता मला सांगा इथं कुठला पॉइंट आहे रे? हे सी दिसत नाही ना नीट? त्याला इथं घेतो सी. काय कन्स्ट्रक्शन केलं कोण सांगते? रे सी ला एक लाईन मी पॅरल काढली पॉइंट बी मधून आणि एसी एक्सटेंड केला. असा एक्सटेंड केला की तो पुढे जाऊन त्या लाईनला म्हणजे त्या बी या वर्टेक्स मधून काढलेल्या लाईनला काय झाला? इंटरसेक्ट झाला. कुठल्या पॉइंट मध्ये? डी मध्ये. ते मला ऍज इट इज लिहायचे. त्याला आपण काय म्हणू? कन्स्ट्रक्शन. काय म्हणायचं रे बाळांनो? चला इथे लिहितो कन्स्ट्रक्शन. चला कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय केलं आपण सांगा फास्ट. ड्रॉ अ लाईन. कशी रे? पॅरलल. पॅरलल टू कोणासाठी? टू रे सीई. कशामधून? थ्रू पॉइंट बी मधून. कुठल्या पॉइंट मधून? बी मधून. इथपर्यंत झालं. आणखीन काय केलं मला? एक्सटेंड. एक्सटेंड. एक्सटेंड सांगा फास्ट. काय एक्सटेंड केलंय? एसी. बरोबर ना? कशी इंटरसेक्ट केली? टू इंटरसेक्ट बीडी ऍट पॉइंट डी. म्हणजे मी एसी असा वाढवला जो की बीडी ला इंटरसेक्ट करतो ऍट पॉइंट डी मध्ये. हा कसला पार्ट आहे? कन्स्ट्रक्शन. कसला पार्ट आहे? कन्स्ट्रक्शन. इथपर्यंत आपलं अर्ध पोर्शन संपलं. आता बीपीटी वापरायचं आहे. बीपीटी वापरण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सांगा? चला लक्ष द्या. मी ह्याला थोडस स्मॉल करतो. इथं प्रूफ. चला प्रूफ मध्ये काय करावं लागेल सांगा बरं? हे आहे प्रूफ. इथे एक ट्रायंगल आहे. कुठला ट्रायंगल तयार झाला? बीपीटी वापरायचा आपल्याला. कुठला ट्रायंगल तयार झाला? ए बी डी. कुठला ट्रायंगल तयार झाला? ए बी डी. बीडी ही थर्ड साइड आहे. या थर्ड साइडला एक सी ही लाईन पॅरलल आहे. म्हणून आपण काय वापरतो? बीपीटी. काय वापरतो? बीपीटी. मग मला बीपीटी वापरण्याचं रिझन वरील लिहावं लागेल ना. इथं काय? कुठला ट्रायंगल आहे? इन ट्रायंगल ए बी डी. बरोबर ना?
काय रे बाळांनो, बीडी इज पॅरलल टू, किंवा आपण काय करू, रे सीई करू. रे सीई इज पॅरलल टू थर्ड साइड कुठली, बीडी. बरोबर ना, थर्ड साइड कुठली, बीडी. म्हणून मी ते काय वापरायलोय, बीपीटी. रिपीट सांगा, मी काय वापरायलोय, बीपीटी. चला बीपीटी काय म्हणतो सांगा फास्ट. हा, बीपीटी म्हणतो ह्या वर्टेक्स पासून मोजा. काय मोजायचं रे बाळांनो, एई अपॉन ईबी. बघा रे, एखादा ट्रायंगल मी असा काढला तर बीपीटी असंच काउंट करतो ना, एई अपॉन ईबी इज इक्वल टू एसी अपॉन सीडी. समजा मी ते ए काढला, इकडं ई घेतला आणि इकडं बी घेतला, इकडे काय आहे सी, इकडे आहे डी. चला सांगा ह्याचं काय म्हणावं लागेल, एई अपॉन ईबी इज इक्वल टू एसी अपॉन सीडी. सेम ह्याला थोडंसं असं फिरवलं, अशी फिगर तयार झाली. चला फिगर बघा, इकडे चेक करा एकदा. मी हा पोर्शन इरेज केला. चला सांगा, एई अपॉन ईबी इज इक्वल टू एसी अपॉन सीडी. बरोबर आहे ना, असा बीपीटी तयार होतो. चला सांगा बीपीटी कसा तयार झाला मग, एई अपॉन ईबी is equal to AC upon CD. Equation number first reason by basic proportionality theorem by BPT. समजलं इथपर्यंत मला, नक्की समजलं ना. ओके, आता आपल्याला काय करायचंय, आता याला थोडस मी छोटी फिगर करतो, माझ्याकडे स्पेस कमी आहे, याला थोडस छोटी फिगर करतो. चालेल. ओके, या फिगर मध्ये नाही, या फिगर मध्ये दिसेल का तुम्हाला ऍक्युरेट. या फिगर मध्ये ह्या दोन पिंक कलरच्या लाईन आहेत. कशा आहेत रे, पॅरलल. मग समजा मी जर असं काढलं की दोन लाईन पॅरलल आणि एक त्याची ट्रान्सव्हर्सल, तर इथं तयार झालेला हा अँगल आणि हा अँगल, ह्या दोन अँगलचं रिलेशन काय असतं, ते एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स असतात. कसे असतात, करस्पॉन्डिंग अँगल. ते एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल असतील तर ते कसे झाले रे, कॉन्ग्रंट झाले. तसं अशी फिगर कुठं दिसते, इथं दिसते. मी काय केलं, ही पिंक कलरची लाईन आणि ही दुसरी डॉट डॉट केलेली पिंक कलरची लाईन आणि सीडी काय झाली त्याची ट्रान्सव्हर्सल. मग ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर हा अँगल आणि हा अँगल कसा असेल रे, करस्पॉन्डिंग अँगल. कसा असेल, म्हणून मी काय करतो बाळांनो, याच्यामध्ये कुठल्या ट्रायंगलचा उल्लेख केला आता मी सांगा. हा फास्ट, इन ट्रायंगल एबीडी. बरोबर ना, इन ट्रायंगल एबीडी. किंवा ट्रायंगलचा जर नाही विचार केला, सगळे त्याच ट्रायंगल मध्ये चालू आहे, सगळं त्याच ट्रायंगल मध्ये चालू आहे. मी सी इज पॅरलल टू बीडी म्हणू शकतो, म्हणू शकतो ना. चालेल, मी ट्रायंगलचा उल्लेख मी करत नाही. हा, नाव सांगा बरं, आपल्याला काय करावं लागेल आता, बायसेक्टरचा उल्लेख करू अगोदर का ह्या करस्पॉन्डिंग अँगलचा उल्लेख करू, कसंही केलं तर चालतंय, आपल्याला प्रूफच करायचं. करस्पॉन्डिंग अँगल करू, चालतंय, ठीक आहे. नाव सीई इज पॅरलल टू बीडी. कशामुळं, कन्स्ट्रक्शन. सी ही पॅरलल आहे बीडीला, काढली ना, कन्स्ट्रक्शन मध्ये केले ना मी. सी ही पॅरलल काढली, कशाला पॅरलल काढली रे बाळांनो, बीडीला पॅरलल काढली. हो का, इथे बीडीला. आणि नाव सी इज पॅरलल टू बीडी अँड ट्रान्सव्हर्सल कुठली रे, हा, अँड ऑन ट्रान्सव्हर्सल कुठली ट्रान्सव्हर्सल मानायची, मी सीडी ट्रान्सव्हर्सल मानू, सीडी ट्रान्सव्हर्सल मानू, एडी करू. चला, ऑन ट्रान्सव्हर्सल एडी. मग मला सांगा, ह्या दोन लाईन पॅरलल आहेत, एडी त्याची ट्रान्सव्हर्सल आहे, तर हा जो अँगल आहे आणि हा अँगल आहे तो करस्पॉन्डिंग अँगल झाला. ते कशा असतील, कॉन्ग्रंट असतील. तर हा अँगल कुठला, ए सी ई. रिपीट सांगा, देअरफॉर अँगल ए सी ई इज कॉन्ग्रंट टू अँगल सी डी बी. रिपीट सांगा, अँगल सी डी बी. इक्वेशन नंबर सेकंड, रिजन सांगा, करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स, ते दोन अँगल्स कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. कळलं का इथपर्यंत. आता सेम ह्या दोन लाईनवरती आणखीन एक ट्रान्सव्हर्सल सापडते, ती म्हणजे कुठली, बीसी. बघा, हे अशा फॉर्म मध्ये दिसणारी फिगर आहे का नाही, इथं एन दिसते ना. मग हा अँगल आणि अँगल कुठला असेल, अल्टरनेट अँगल. कुठला अँगल आहे, अल्टरनेट. नाव चला सांगा फास्ट, इथं काय चेंजेस करता येतील मला. अँड सीई इज पॅरलल टू बीडी ऑन
ट्रान्सवर्सल, कुठली ट्रान्सवर्सल मांडली मी? सीबी किंवा बीसी, सीबी किंवा बीसी. हा पार्ट मी कन्स्ट्रक्शनचा आहे ना, हा पार्ट कन्स्ट्रक्शनचा मांडला. हा, तर इथं तयार होणारा हा अँगल कुठला रे? ई सी बी, हा या आकाराचा दिसतो गोल, आहे का नाही रे? तर मी पण ह्याला पण सेम मी आयडेंटिकल मार्क देऊ शकतो. मग ई सी बी कुठला अँगल रे? देअरफॉर अँगल ई सी बी हा कॉन्ग्रुएंट असेल कुठल्या अँगल सोबत? सी बी डी सोबत. कुठल्या अँगल सोबत? अँगल सी बी डी. इक्वेशन नंबर मी काय मानलं? थर्ड. आणि ह्याला म्हणलं मी अल्टरनेट अँगल्स. कुठल्या अँगल्स असतील ते? अल्टरनेट अँगल्स. कळलं इथपर्यंत? आता मला सांगा, बघा इकडे आयडेंटिकल मार्क, हा आहे याच्यासारखा आणि हा आहे याच्यासारखा, म्हणजे नक्कीच हे दोन इक्वल असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. त्याच्यासाठी मी काय म्हणतो की हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवावा लागेल, म्हणजे तो अँगल बायसेक्टर असल्यामुळे मी काय म्हणतो? कॉन्ग्रुएंट. नाव इथं बघा, चेक करा इकडं. अँड रे सी इज अँड अँगल बायसेक्टर. रे सी काय रे बाळांनो? अँगल बायसेक्टर असल्यामुळं हा अँगल कसा आहे? इक्वल. देअरफॉर अँगल ए सी ई हा इक्वल असेल कशासोबत? अँगल, बर ठीक आहे, हा फास्ट सांगा. अँगल ई सी बी, याला इक्वेशन नंबर 4 नाव देतो, कारण हे एवढे अँगल बायसेक्टर असल्यामुळेच रिजन लिहिलं, तिथं रिजन ब्रॅकेट मध्ये लिहायची गरज नाही. आता बघा, मज्जा, लक्ष द्या. देअरफॉर बघा इकडं काय म्हणता येईल मला? नाव वर बघा बरं का, लक्ष द्या. ए सी हा इक्वल आहे कोणासोबत? सी डी बी सोबत. बघा इकडं, सी हा डी इतका आहे, हा सी हा बी इतका आहे, आणि हे दोन इक्वल आहेत, म्हणजे नक्कीच बी आणि डी कसा असायला पाहिजे? इक्वल. मग मी काय करतो? नाव अँगल कुठला रे? सी बी डी इज इक्वल और कॉन्ग्रुएंट टू अँगल सी डी बी. कशावरून रे? फ्रॉम सेकंड, थर्ड अँड फोर्थ. 3 कंडिशन वरून हे दोन अँगल कसे झाले? कॉन्ग्रुएंट झाले. आता मला सांगा, कोणत्याही एका ट्रायंगल मध्ये जर दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या अपोजिट साइड कशा असायला पाहिजे? साइड अपोजिट टू द कॉन्ग्रुएंट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणून एक ट्रायंगल आहे, कुठला ट्रायंगल सांगा बरं? हा, कुठला ट्रायंगल आहे? ट्रायंगल कुठला? सी बी डी. नाव इन ट्रायंगल, नाव इन triangle CBD, angle B is congruent to angle D, therefore it is an isosceles triangle. कुठला ट्रायंगल आहे? आयसोसेलेस ट्रायंगल. therefore इथे लिहितो मी CB is congruent to CD. CB is congruent to CD. CB is congruent to CD. काय म्हणावं लागेल इथं? साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल. साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. बरोबर नाही इथपर्यंत? आता मला सांगा, सीडीची व्हॅल्यू काय आहे? सीडीची व्हॅल्यू काय आहे? रिपीट सांगा, सीडीची व्हॅल्यू काय आहे? मी इक्वेशन नंबर 5 लिहू काय? इक्वेशन नंबर किती लिहू इथं? 5. इक्वेशन नंबर काय लिहिलं? 5. मी इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर 5 दोघांचा विचार केला तर सीडीच्या ऐवजी मी काय लिहितो? सीबी लिहितो. मग सीडीच्या ऐवजी सीबी लिहिलं तर मला जे प्रूफ करायचं ते झालं, बरोबर ना? मग मी ते लिहितो, देअरफॉर फ्रॉम फर्स्ट अँड 5th. चला, फर्स्ट काय म्हणतो? ए अपॉन ई बी इज इक्वल टू एसी अपॉन सीडी. एसी अपॉन सीडी. परंतु 5th काय म्हणतं? सर सीडीच्या ऐवजी सीबी घ्या. म्हणून मी काय केलं बाळांनो? सीडीच्या ऐवजी, कशाच्या ऐवजी? सीडीच्या ऐवजी मी घेतलं सीबी. आणि आपल्याला काय प्रूफ करायचं होतं ते प्रूफ झालं. हेन्स प्रूफ. लक्षात आलं का नाही? हा अँगल बायसेक्टर थेरम एकाच वेळेस नाही समजला तर रिपीट व्हिडिओ चेक करायचा, बघायचा. आणि मी परत समजावून सांगायला आहेच. उद्या आणखीन मला दुपारच्या बॅचला रिपीट घ्यायचं. लिहून घ्या फास्ट.